राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पक्ष संघटन मजबूत करणं वेगवेगळ्या विषयावरती पक्षाची भूमिका स्पष्ट करत असताना त्याबद्दल पक्षातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचं नेमकं मत काय हे जाणून घेणं असा आम्ही रोडमॅप पुढच्या 5 वर्षाचा या चिंतन शिबिराच्या माध्यमातून तयार करणार. एक बाहेर होर्डिंग लागलेला आहे, त्या होर्डिंगवर दिलेला आहे की झालं गेलं गंगेला वाहू द्या, ताई आणि दादा एकत्र राहा. या बाबतीत काय वाटतं? मी ते होल्डिंग पाहिलेलं नाही आणि ते होल्डिंग कुणी लावले याची मला माहिती नाही. पक्षाची या संदर्भातली कुठली भूमिका नाही, पक्षामध्ये या विषयावरती चर्चा कुठली झालेली नाही आणि होण्याची शक्यता असं मला जाणवत नाही. काल छगन भुजबळ यांनी जे थेट आरोप केले शरद पवार यांच्यावर की मराठा आंदोलनामागे शरद पवारांचा हात होता, ते ओबीसी आंदोलनाच्या बाबत बोलले नाही. एक असं आहे की भुजबळ साहेब एक वरिष्ठ नेते आहेत. पहिल्यापासून त्याने एक ओबीसी चळवळीच्या वतीमध्ये एक भूमिका सातत्याने घेतलेली आहे. बाकीचं जे काय म्हटले असतील तर त्याची माहिती त्यांच्याकडेच असेल. मी या विषयावरती काय अधिक भाष्य करू इच्छित नाही. पत्र वाटलं जातं, त्यात काही प्रमाणपत्र दादांनी देखील वाटलेलं आहे. एका बाजूला मुख्यमंत्र्यांची वेगळी भूमिका, दादांची वेगळी भूमिका. महायुतीमध्येच आता या प्रमाणपत्र वाटपावरून 2 भूमिका दिसत नाही. महायुती एकसंघ आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्वच्छपणाची भूमिका आहे की ओबीसी समाजाचं आरक्षण कायम ठेवून मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे. आता निघालेले GR त्याचा नेमका काय परिणाम होतो आहे याच्या संदर्भातलं विचारमंथन सुरू आहे आणि पक्षामध्ये या विषयावरती वरिष्ठ नेते परस्परांशी बोलत आहेत. धन्यवाद.